Okay, today we are going to start the new chapter, curve setting. Okay, first what is mean by the curve? जर तुम्ही बघितलं आपले काय जे काय सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड प्रोजेक्ट असतील, आता रोडचा असू द्या किंवा रेल्वेचा असू द्या. ओके, तर तुम्ही रोड कन्सिडर केला, रोड कन्स्ट्रक्शन. ओके, जेव्हा आपण एखादा रोड कन्स्ट्रक्ट करतो त्यासाठी तुम्हाला प्रोफाईल लेवलिंग करावं लागते. ओके, पहिल्यांदा तुम्हाला लेवलिंग म्हणजे ग्राउंड प्रोफाईल चेक करावं लागते. कोणताही इंजिनिअरिंग प्रोजेक्ट असेल तर त्याआधी तुम्हाला त्याची ग्राउंड प्रोफाईल चेक करता तुम्ही, बरोबर आहे का नाही? आता रोड जर तुम्ही बघितला तो स्ट्रेट नसतो, बरोबर, कुठेतरी कर्व असतो, ऑब्स्टॅकल्स असतील ते तुम्हाला कर्व घ्यावा लागतो, बरोबर का? तो कर्व कसा सेट करायचा? ओके ओके, आणि जर तुम्ही कर्व बघितला असेल रोडचा तो 45 डिग्री मध्ये टर्न नाही होत रोड. ओके, तर ग्रॅज्युअली वे असतो. ओके, तर तो कर्व कसा सेट करायचा ते आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकणार आहे, कर्व सेटिंग. Okay, what is meant by the curve? The two tangents are connected by an arc. Okay, two tangents are connected by an arc is known as the curve of the road or track. Okay, दोन tangent आहे. सपोज ही तुमची मेन डायरेक्शन आहे. ओके, रोडची मेन डायरेक्शन आहे आणि इथे डिफ्लेक्ट झालेली डायरेक्शन. मेन डायरेक्शन आणि डिफ्लेक्ट झालेल्या डायरेक्शन मधला अँगलला काय म्हणतो आपण, शिकलोय आपण, मेन डायरेक्शन, ओरिजिनल डायरेक्शन आणि डिफ्लेक्ट झालेली डायरेक्शन, त्यामधला जो अँगल असतो त्या अँगलला काय म्हणायचं? डिफ्लेक्शन डिफ्लेक्शन म्हणायचं. हे आपण कॅल्क्युलेट पण केलंय. हा डिफ्लेक्शन अँगल तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता बाय युजिंग द थिओडलाइट, बरोबर. याची प्रोसिजर पण आपण सेकंड चॅप्टर मध्ये कव्हर केली. ओके, तर ह्या जे काही मेन डायरेक्शन आणि ओरिजिनल डायरेक्शन म्हणजे दोन टँजंट आहेत, ह्या दोन टँजंटला, ओके, टू टँजंट आर कनेक्टेड बाय अन आर्क इज नोन ऍज द कर्व. ओके, आता कर्व मध्ये प्रोजेक्ट इन्व्हॉल्विंग द रोड्स, रेल्वे, द डायरेक्शन ऑफ द लाईन मे चेंज ड्यू टू द सम ऑब्स्टॅकल्स. आता ही तुमची मेन डायरेक्शन होती, बरोबर आहे का नाही? ही रोडची तुमची मेन डायरेक्शन आहे, ओरिजिनल डायरेक्शन असं समजा. पण काहीतरी इथं ऑब्स्टॅकल्स आले. ओके, पुढे काहीतरी ऑब्स्टॅकल्स आले, त्यामुळे काय केला तुम्ही, रोड टर्न केला. ओके, मेन डायरेक्शन तुमची ओरिजिनल डायरेक्शन डिफ्लेक्ट केली त्याच्या ओरिजिनल डायरेक्शन पासून. ही तुमची मेन डायरेक्शन आहे आणि तुमची डिफ्लेक्ट झालेली डायरेक्शन. ओके, the change in direction is known as the angle of deflection. Okay, main direction and deflect झालेल्या डायरेक्शन मधल्या अँगलला काय म्हणायचं, डिफ्लेक्शन अँगल. मेन डायरेक्शन म्हणजे एक टँजंट, डिफ्लेक्ट झालेलं डायरेक्शन सेकंड टँजंट. ओके, ह्या दोन टँजंटला कनेक्ट करण्याचं काम कोण करतं? आर्क. ओके, त्या आर्कला काय म्हणायचं? कर्व म्हणायचं. तर टू टँजंट म्हणजे स्ट्रेट्स आर कनेक्टेड बाय अन आर्क. These are the AB and BC are the two tangents are connected by an arc is known as the curve of the road or curve of the track. किंवा तुम्ही कर्व म्हटलं तरी चालेल. ओके, कर्व म्हणजे काय? The two tangents are connected by an arc which is known as the curve of the road or track. Next, types of the curve. Next point, what are the types of the curve? First one is the horizontal curve and second one is the vertical curve. The horizontal curve आणि vertical curve मध्ये फर्स्ट आहे तो हॉरिझॉन्टल कर्व. आता जर तुम्ही बघितलं, ओके, जो प्लेन एरिया असतो, ओके, इमॅजिन करा प्लेन एरिया आहे आणि प्लेन एरियावर जो रोड टर्न होत असतो, प्लेन एरिया, लेवल एरिया मध्ये जो रोड टर्न होत असतो, रोड, ओके, तर त्या रोडला काय म्हणायचं? हॉरिझॉन्टल कर्व म्हणायचं. ओके, आणि खूपच चढ आहे आणि परत उतार आहे. ओके, खूप चढ आहे असतेच रोड, बरोबर का? खूपच चढ आहे नंतर उतार आला खूप मोठा. ओके, तर त्या तो कर्व कशामध्ये कन्सिडर करतो आपण? व्हर्टिकल कर्व मध्ये कन्सिडर करतो. तर बघा, हॉरिझॉन्टल कर्व, व्हेन द कर्व इज प्रोव्हाइडेड इन द हॉरिझॉन्टल प्लेन. व्हेन द कर्व इज प्रोव्हाइडेड इन द हॉरिझॉन्टल प्लेन किंवा लेवल ग्राउंड म्हटलं तरी चालेल. ओके, किंवा प्लेन ग्राउंड. व्हेन द कर्व इज provided in the horizontal plane is known as the horizontal curve. ओके, आणि ह्याच्या उलट काय असणार? when the curve is provided in the vertical plane is known as the vertical curve. ते पुढचा भाग आहे. आता सध्या काय? horizontal curve. horizontal curve म्हणजे काय? when the curve is provided in the horizontal plane is known as the horizontal curve. Next, there are four types of the horizontal curve. Okay, there are four types of the horizontal curve. First one is the
simple circular curve. First one is the simple circular curve. Second one, compound curve. Third one, reverse curve. Fourth one, transition curve. Okay. Okay, there are 4 types of the horizontal curve: simple circular curve, compound curve, reverse curve, transition curve. तर इथं वन बाय वन बघू आपण. सिंपल सर्क्युलर कर्व, ह्या चॅप्टर मध्ये फक्त आपण एकच कर्व सेट करणार, तो म्हणजे सिंपल सर्क्युलर कर्व. कंपाऊंड कर्व, रिव्हर्स कर्व आणि ट्रान्झिशन कर्व सेट नाही करणार, हे तुम्हाला डिग्रीला आहे सिलेबस मध्ये. फक्त सिलेबस मध्ये सिंपल सर्क्युलर कर्व आपण सेट करणार आहे. त्यासाठी पण 2-3 मेथड्स आहेत, त्या मेथड्स पण आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहे. तर फर्स्ट कर्व आहे ते बघा, सिंपल सर्क्युलर कर्व. डेफिनेशन बघा, when the curve consists of a single arc, when the curve consists of a single arc with a constant radius connecting the two tangent, it is called, it is said to be a simple circular curve. बघा, when the curve consists of a single arc, हा when a कर्सर फिरवतो तिकडे लक्ष द्या, when the curve consists of a single arc with a constant radius, radius same, constant radius connecting the two tangent, is known as simple circular curve. Curve consists of single arc, okay, with a constant radius, connecting the two tangent. आर्कला 2 कनेक्ट आहेत टँजंट, ह्या कर्वला काय म्हणायचं, सिंपल सर्क्युलर कर्व. ओके, नेक्स्ट कंपाऊंड कर्व. when the curve consists of, आता तुम्ही जर इथे बघितलं तर 2 कर्व दिसतात, हा एक कर्व आहे आणि हा एक कर्व, पण ह्याची रेडियस सेम दिसते का तुम्हाला? नाही, ह्याची रेडियस वेगळी आणि ह्याची रेडियस वेगळी. when the curve consists of 2 or more arc, okay, 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील आर्क, but with different radius, is known as the compound curve. when the curve consists of 2 or more arc with different radius, ह्याची रेडियस वेगळी आणि ह्याची वेगळी, with different radius, is known as the compound curve. Okay, next, reverse curve. Reverse curve consists of 2 arcs bending in opposite direction. Reverse curve consists of 2 arcs bending in opposite direction, is known as reverse curve. आता इथं जर बघितलं आपण, हा आहे तो एक कर्व आहे, ओके, आणि हाच सपोज मी हा आर्क कन्सिडर केला, ओके, हा आर्क काय होतं, इकडे परत जाऊन बेंड होतोय अपोजिट डायरेक्शनला. काय सांगणार याची डेफिनेशन, टू कर्व कंसिस्ट ऑफ 2 arcs bending in opposite direction, is known as the reverse curve. 2 arcs bending in opposite direction, हा आर्क इकडे अपोजिट डायरेक्शनला बेंड होतोय, बरोबर आहे का, आणि हा आर्क इकडे अपोजिट डायरेक्शनला बेंड होतोय. तर कर्व कंसिस्ट ऑफ 2 arcs bending in opposite direction is known as the simple curve, is known as the reverse curve. The radius may be either same or different. Okay, the radius may be either equal or different. जर तुम्ही इथे बघितलं तर ही जी आहे इथून ते इथपर्यंत ही रेडियस आणि इथून ते इथपर्यंत ही रेडियस, ओके, तर ती सेम असू शकते किंवा वेगळी असू शकते, डिफरंट असू शकते. फक्त काय लक्षात ठेवणार आहे, आर्क बेंडिंग इन अपोजिट डायरेक्शन म्हटलं की रिव्हर्स कर्व, आर्क बेंडिंग इन अपोजिट डायरेक्शन म्हटलं की रिव्हर्स कर्व. ओके, त्याची रेडियस हे सेम असू शकते किंवा डिफरंट असू शकते. ओके, नेक्स्ट पॉइंट, ट्रान्झिशन कर्व.
transition curve, a curve of a variable radius, a curve of a variable radius is known as transition curve. It is also called as the spiral curve. Okay, जर तुम्ही इथं बघितलं तर हा जो कर्व दिसतोय तो सिंपल सर्क्युलर कर्व. मी बघा काय कर्सर कुठं फिरवतोय बघा, हा जो कर्व दिसतोय तो सिंपल सर्क्युलर कर्व आहे, हा जो दिसतोय तो. ओके, पण हा जो काही ट्रान्झिशन कर्व आहे तो कुठं प्रोव्हाइड करते, सिंपल सर्क्युलर कर्वच्या दोन्ही बाजूला, सिंपल सर्क्युलर कर्वच्या दोन्ही बाजूला. आणि इथल्या प्रत्येक पॉइंटची जी असणार आहे, ओके, तर हा जो सिंपल सर्क्युलर कर्व आहे त्याच्या दोन्ही बाजूला आपण ट्रान्झिशन कर्व प्रोव्हाइड करतो. पण जो कर्व आपण प्रोव्हाइड करणार आहे, ओके, हा आहे सपोज हा ट्रान्झिशन कर्व आहे, ह्याच्या प्रत्येक पॉइंटची रेडियस काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. प्रत्येक पॉइंटची रेडियस काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. ओके, a curve of a variable radius is known as the transition curve. ओके, इथल्या प्रत्येक पॉइंटचे रेडियस काय डिफरंट आहे, त्याला काय म्हणायचं, ट्रान्झिशन कर्व. ओके, इथे लिहिलंय बघा, इट इज प्रोव्हाइडेड ऑन दी बोथ साइड्स ऑफ दी सिंपल सर्क्युलर कर्व टू मिनिमाइज द सुपर एलिव्हेशन. आणि सुपर एलिव्हेशन म्हणजे काय, ते तुम्ही हायवे मध्ये शिकला असाल किंवा शिकसा. ओके, तो आपला पार्ट नाहीये सुपर एलिव्हेशन. A curve of variable radius is known as the transition curve. आणि ट्रान्झिशन कर्व कुठे प्रोव्हाइड करते, सिंपल सर्क्युलर कर्वच्या दोन्ही साइडला. इट इज प्रोव्हाइडेड ऑन दी बोथ साइड्स ऑफ दी सिंपल सर्क्युलर कर्व. हा आहे तो तुमचा सिंपल सर्क्युलर कर्व आहे आणि ह्याच्या दोन्ही साइडला काय आहे तुमचा ट्रान्झिशन कर्व. आणि ट्रान्झिशन कर्व म्हणजे काय, अ कर्व ऑफ व्हेरिएबल रेडियस. सांगितलंय मी की प्रत्येक पॉइंटची रेडियस काय असते ट्रान्झिशन कर्वची, डिफरंट असते, त्यामुळे आपण त्याला काय म्हणायचं, ट्रान्झिशन कर्व. ओके, तर अजून एकदा रिपीट करतो. What is mean by the curve? The two tangents, okay, this one AB and BC. Two tangents are connected by an arc. This one. Two tangents are connected by an arc, which is known as the curve or curve of the road or track. Next, types of the curve. Horizontal curve and vertical curve. What is mean by the horizontal curve? When the curve is provided to the horizontal plane is known as the horizontal curve. When the curve is provided in the horizontal plane, okay, is known as the horizontal curve. Example सांगितलं मी तुम्हाला. एकदम प्लेन एरियावर जो आपला कर्व असणार आहे, एकदम प्लेन एरिया, लेवल्ड एरिया, तिथून जर रोड जात असेल आणि तो कर्व मध्ये असेल, वळत असेल, तर त्या कर्वला काय म्हणायचं, हॉरिझॉन्टल कर्व. ओके, आणि एकदमच चढ आणि उतार आहे, खूपच मोठा चढ आणि उतार आहे, तर कुठला कर्व आपण प्रोव्हाइड करणार आहे, व्हर्टिकल कर्व, जो व्हर्टिकल प्लेन मध्ये असतो. नेक्स्ट, टाइप्स ऑफ द हॉरिझॉन्टल कर्व. ओके, हॉरिझॉन्टल कर्व कुठे प्रोव्हाइड करतात, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये, त्या कर्वला काय म्हणायचं, हॉरिझॉन्टल कर्व. There are four types of the horizontal curve. First one is the simple circular curve, second one compound curve, third one reverse curve, and fourth one transition curve. The first, what is mean by the simple circular curve? When the curve consists of single arc. Okay, when the curve consists of single arc with constant radius connecting the two tangent, it's said to be a simple circular curve. When the curve consists of single arc with a constant radius connecting the two tangents, it is known as the simple circular curve. Next, compound curve. When the curve consists of two or more arc, with different radius. When the curve consists of two or more, ओके, दोन किंवा दोन पेक्षा जास्त आर्क असतील पण त्याची रेडियस काय असणार आहे, डिफरंट असणार आहे, त्या कर्वला काय म्हणायचं, कंपाऊंड कर्व म्हणायचं. When the curve consists of two or more arc
with different radius is known as the compound curve. Okay, next, reverse curve. Reverse curve consists of two arc bending in opposite direction. Okay, two arc bending in opposite direction is known as reverse curve. Reverse curve consists of two arc bending in opposite direction is known as the reverse curve. आणि त्याची रेडियस सेम असू शकते किंवा डिफरंट असू शकते. नंतर ट्रान्झिशन कर्व, a curve of variable radius is known as transition curve. It is also known as the spiral curve. It is provided on the both sides of the simple circular curve to minimize the super elevation. जर सांगितल्याप्रमाणे हे आहे ते सिंपल सर्क्युलर कर्व आहे. त्याच्या दोन्ही साइडला ट्रान्झिशन कर्व प्रोव्हाइड केला आणि ट्रान्झिशन कर्वच्या प्रत्येक पॉइंटची रेडियस काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्झिशन कर्व. नेक्स्ट पॉइंट, इथपर्यंत समजलं का बघा. नेक्स्ट पॉइंट, वर्टिकल कर्व. A curve which is provided in the alignment of a road or a track at change of gradient is termed as a vertical curve. A vertical curve is provided in the vertical plane म्हटलं तरी चालेल. As a curve which is provided in the alignment of a road or a track, change of the gradient is termed as a vertical curve. It gives the adequate visibility and safety to the traffic. It gives the gradual change in grade or slope. It gives the, आता वर्टिकल कर्व हा आपण वर्टिकल प्लेन मध्ये प्रोव्हाइड करतो, म्हणजे तिथे ग्रेडियंट असणार आहे, स्लोप असणार आहे, बरोबर आहे का. म्हणजे ग्रेडियंट म्हटलं की 1 इज ओके, तर ग्रेडियंट आणि स्लोप. ओके, तर ग्रेडियंट जर मी सांगितलं की तुम्हाला की व्हर्टिकल कर्व कुठे प्रोव्हाइड करणार आहे, व्हर्टिकल प्लेन, म्हणजे तिथे स्लोपिंग ग्राउंड, स्लोप खूप असणार आहे, बरोबर आहे का नाही, स्लोप खूप असणार आहे. मग आपण ते ग्रेडियंट मध्ये लिहित नाही का, 1:10, 1:10 असं ग्रेडियंट आपण शिकलोय बघा कंटुरिंग मध्ये. There are two types of the vertical curve, summit curve and valley curve. First one, summit curve. The curve which are having the convex surface on upward side is termed as a summit curve. Okay, summit curve. The curve which are having convex surface, हा आहे तो तुमचा convex surface, कुठे on upward side is called as a summit curve. The curve which are having the convex surface, the curve which are having the convex surface on upward side is termed as a summit curve. Okay, तर हा आहे तो फॉलिंग ग्रेडियंट बघा, हा आहे तो फॉलिंग ग्रेडियंट आहे आणि हा रायझिंग, म्हणजे इकडं चढ असणार आहे आणि इकडं काय असणार आहे, उतार असणार आहे. तेव्हा तुम्ही कुठला कर्व प्रोव्हाइड करता, व्हर्टिकल कर्व प्रोव्हाइड करता. एवढं मोठं म्हणजे खूप मोठा स्लोप असेल तेव्हा तुम्हाला व्हर्टिकल कर्व प्रोव्हाइड करावा लागतो. Summit curve, valley curve. The curve which are having the convex surface on downward side. आता कॉन्वेक्स सरफेस कुठं आलाय, डाऊनवर्ड ला आलाय. इथं कुठं होता, अपवर्ड ला होता. जर कॉन्वेक्स सरफेस अपवर्ड ला असेल तर त्याला काय म्हणायचं, समिट कर्व म्हणायचं, व्हॅली कर्व. आणि जर कॉन्वेक्स सरफेस डाऊनवर्ड ला असेल तर त्याला काय म्हणायचं, व्हॅली कर्व म्हणायचं. The curve which are having the convex surface on downward side is termed as a valley curve. हा आहे तो फॉलिंग ग्रेडियंट आहे आणि हा आहे तो रायझिंग ग्रेडियंट. ओके, these are the types of the curve, horizontal curve and vertical curve. Horizontal curve मध्ये 4 टाइप्स आहेत, सिंपल सर्क्युलर कर्व, कंपाउंड कर्व, रिव्हर्स कर्व and ट्रान्झिशन कर्व. वर्टिकल कर्व मध्ये समिट कर्व आहे, valley curve. Okay, next point, designation of curve. Next, designation of curve.
degree of curve and radius of curve. First, degree of curve, designation of curve, degree of curve and radius of a curve. First point, degree of a curve. The angle of a unit chord of length 30 meter. Okay, unit chord hai GY, unit chord length of 30 meter, subtended at the center of the circle. कुठे subtend केले? At the center. The angle of, okay, degree of curve म्हणजे काय? एक प्रकारचा अँगल आहे बघा. Okay, the angle of unit chord of length 30 meter, ही unit chord आहे of length 30 meter, subtended at the center of the circle आणि subtend कुठे केलं? At the end of the circle, sorry, at the center of the circle, at the center of the circle, formed by a curve, formed by the curve is known as the degree of curve. Okay, हा जो अँगल आहे, हा अँगल, हा जो डी दिसतोय तुम्हाला, त्याला काय म्हणायचं? डिग्री ऑफ कर्व आहे. तो कसा तयार झाला? द अँगल ऑफ, ओके, द अँगल ऑफ unit chord of length 30 meter, subtended at the center of the circle, okay, formed by the, हा येतो, formed by the curve is known as the degree of the curve. Okay, it is denoted by the capital D. Okay, capital D is the degree of the curve. Okay, it is an angle. The curve may be denoted according to either of radius or degree of the curve. Okay, curve तुम्हाला दोन प्रकारे डिनोट करू शकता तुम्ही, एक म्हणजे रेडियस ने किंवा डिग्री ऑफ कर्व ने. Whether the unit chord subtended at the angle of 1 degree, then it is called as a 1 degree curve. Okay, जर d equal to 1 degree असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही? 1 degree curve म्हणणार. जर 2 degree असेल तर त्याला काय म्हणायचं? 2 degree curve म्हणायचं. 3 असेल तर 3 degree curve म्हणायचं. It may be calculated that the radius of 1 degree curve is 17.19 meter. Okay, हे कसं येते ते आहे पुढं डेरिवेशन. नेक्स्ट, रेडियस ऑफ द कर्व. The radius of the curve मध्ये, a curve is also designated in terms of the radius, such as a 80 meter curve, 100 meter, 120 meter curve, etc. 2 chain curve, 4 chain curve. Okay, हे स्टँडर्ड आहे. A curve is also designated in terms of the radius. त्या रेडियस अशा असू शकतात, 80 मीटर कर्व, 100 मीटर, 120 मीटर एक्सेट्रा. किंवा आपण त्याला असं पण तुम्हाला मेन्शन असतं, 2 चेन कर्व, 4 चेन कर्व किंवा 5 चेन कर्व. ओके, नेक्स्ट पॉइंट, relation between the radius and degree of the curve. Okay, relation between the radius and degree of the curve. तर AB, ओके, इथे मी एक कर्व कन्सिडर केला, सिंपल सर्क्युलर कर्व. ओके, ही AB जी आहे ती काय? युनिट कॉर्ड लेंथ 30 मीटरचे. ओके, लक्षात ठेवायच्या दोनच स्टँडर्ड युनिट कॉर्ड लेंथ आहेत, एक म्हणजे 20 मीटर आणि 30 मीटर. किंवा तुम्ही आपल्या जी काही चेन आहे का नाही, चेनची लेंथ किती होती? 30 मीटर आणि 20 मीटर. लक्षात राहू दे, युनिट कॉर्ड ऑफ लेंथ 30 मीटर. AB ही युनिट कॉर्ड लेंथ 30 मीटर आहे, सिंपल सर्क्युलर कन्सिडर केला आणि मला इथे रिलेशन बघायचं रेडियस आणि डिग्री ऑफ द कर्वचा. तर AB इज द युनिट कॉर्ड ऑफ लेंथ 30 मीटर. ओके, नेक्स्ट, O इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, जर तुम्ही सर्कल काढला तर O काय असणार आहे? तुमचा सेंटर असणार आहे सर्कलचा. O इज द सेंटर ऑफ द सर्कल. R is the radius of the curve. Okay, R is the radius and D is the degree of the curve. AB सिंपल सर्क्युलर कन्सिडर केलाय, कर्व कन्सिडर केलाय. AB ही युनिट कॉर्ड लेंथ आहे 30 मीटरची. O is the center of the circle. R is the radius and D is the degree of the curve. Okay, AB equal to 30 meter. AB equal to 30 meter. OA काय येतं बघा? OA equal to R, म्हणजे OB equal to सुद्धा काय होणार आहे? R च होणार आहे. नंतर AB इक्वल टू 30 मीटर आहे. जर मी इथून एक टँजंट, एक परपेंडिक्युलर असं टाकलं, तर AC इक्वल टू काय होणार आहे? एकदम सेंटरला, म्हणजे हे 30 आहे तर हे किती? AC काय होणार आहे? 15 मीटर होणार, बरोबर. AB ची कॉर्ड लेंथ किती आहे? 30 मीटर आहे. मी इथून एक परपेंडिक्युलर टाकलाय टँजंट, तर
AC इक्वल टू किती येणार आहे 15 मीटर येणार आहे. ओके, तर नेक्स्ट इन ट्रायंगल. ओके, इन ट्रायंगल AOC, ट्रायंगल AOC मी कन्सिडर केला. त्यामध्ये बघा साइन थिटा इथे थिटा काय आहे, ही पूर्ण डी आहे, कॅपिटल डी, हा पूर्ण डी आहे, D/2. पण इथं डिवाइड केलंय बरोबर, म्हणजे इकडे dy/2 इकडं dy/2. तर इथं थिटा काय असणार आहे, मग थिटा काय असणार आहे, साइन थिटा D/2 असणार. हे पूर्ण अँगल जर मी नसता कन्सिडर केला असता एवढा इथून ते इथपर्यंत, तर तो डिग्री ऑफ कर्व डी असला असता. ओके, आपण टँजंट टाकली ना एक, तर हा कन्सिडर करतोय आपण फक्त एओसी. तर इथला अँगल काय असणार आहे D/2 असणार आहे. तर साइन थिटा काय, थिटा D/2, साइन D/2 इक्वल टू, आता मी ह्या ट्रायंगलच्या अपोजिट साइड शिकलाय ट्रिग्नोमेट्री तुम्ही. ओके, अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्युअस साइड. साइन थिटा इक्वल टू काय असतं, अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्युअस साइड. इथं थिटा फक्त काय आहे D/2. साइन थिटा इक्वल टू अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्युअस साइड. आता ही जी अपोजिट साइड कोणती आहे बघा, अपोजिट साइड कोणती आहे, AC. ओके, काय अपोजिट साइड AC आहे आणि हायपोटेन्युअस काय आहे OA. अपोजिट साइड कोणती आहे AC आहे आणि हायपोटेन्युअस कर्ण कोणता आहे त्याचा, OA हा त्याचा कर्ण आहे हायपोटेन्युअस साइड. AC अपॉन OA. ओके, AC अपॉन OA. AC किती दिला आहे, इथे AC 15 मीटर आहे. ओके, 15 आणि OA काय आहे, तर OA काय आहे R आहे. OA काय आहे इथं R आहे. 15 डिवायडेड बाय R. ओके, नंतर R इक्वल टू काय होणार आहे, R इक्वल टू 15 डिवायडेड बाय साइन D/2. R इक्वल टू 15 डिवायडेड बाय साइन D/2. हा फॉर्म्युला येतोय. व्हेन द अँगल इज व्हेरी स्मॉल, साइन D/2 टेकन ऍज अ D/2 रेडियन. रेडियन मध्ये घ्या, म्हणजेच काय करायचं त्याला आता, R इक्वल टू 15 डिवायडेड बाय साइन D/2 च्या जागी मी काय घेतोय आता D/2 रेडियन. रेडियन म्हणलं की पाय बाय 180. 15 डिवायडेड बाय D/2 इंटू पाय बाय 180 घेतलं तर बघा 15 इंटू, ओके, तर 120 इकडे पण भागिले इकडे पण भागिले, गुणाकार करा ह्यांचा. 120 इक्वल टू 120 इंटू 2 360, इकडे भागिले जाऊन इकडे काय होणार आहे गुणिले होणार आहे. 15 गुणिले 360 डिवायडेड बाय पाय डी राहते. ओके, तर R इक्वल टू 15 इंटू 360 कसं आलंय ते बघा, कॅल्क्युलेशन करा नीट. ओके, 120 इंटू 2 360, इकडे भागिले आहे ते वर जाऊन काय होणार आहे गुणिले होणार आहे, खाली काय राहणार आहे पाय डी राहणार. तर R इक्वल टू 15 इंटू 360 डिवायडेड बाय पाय डी. करा याचं कॅल्क्युलेशन. 15 गुणिले 360 तुम्हाला काय मिळणार आहे 1718 डिवायडेड बाय डी मिळणार डी. ओके, पाय सुद्धा घ्यायची, पायची किंमत तुम्ही करू शकता कॅल्सी मध्ये. 15 गुणिले 360 डिवायडेड बाय पाय आहे तिथं चिन्ह, किंवा तुम्ही त्याची व्हॅल्यू सुद्धा पुट करू शकता पायची. तुम्हाला काय मिळणार आहे तिथं 1719 1718 डिवायडेड बाय डी. तर अप्रॉक्सिमेटली मी किती घेतोय, R इक्वल टू R म्हणजे रेडियस, R इक्वल टू 1719 डिवायडेड बाय डी घेतोय अप्रॉक्सिमेट. डी इक्वल टू 1719 डिवायडेड बाय डी. ओके, तर अशा प्रकारचं हे रिलेशन आहे रेडियस अँड डिग्री ऑफ द कर्व. इथपर्यंत समजलं का बघा सगळ्यांना.